हाऊ वुड यू डिफाईन अ ट्रान्सजेंडर पर्सन? जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याला सोसायटी एक जेंडर देते. बरोबर, मुलगा झाला मुलगी झाली, पण दॅट इज नॉट नेसेसरीली द जेंडर यू आयडेंटिफाय विथ. त्या माणसाला नाही वाटत की तो मुलगा आहे, त्याला वाटतं की मी स्त्री आहे, मुलाच्या शरीरात मी फसलोय. तर माझ्याकडे एक पेशंट आला होता, तो छोट्या खेड्याचा आहे, पण त्याची आई घेऊन आली त्याला की ह्याला असं असं वाटतं आणि त्याला ऑपरेशन करायचं आहे. सो जर खेडेगावांमध्ये ॲक्सेप्टन्स करू शकतात तर आय थिंक मग मोठ्या शहरांमध्ये तर जास्त सोपं असलं पाहिजे. राईट. आणि ह्याच्यासाठी ह्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, हे एक महत्त्व. हा काही आजार नाही आहे की जो थेरपीनी किंवा सायकॅट्रिस्टशी थेरपी सेशन्स घेतल्यावर वगैरे, बरोबर, हे त्याला जेन्युइनली आतून वाटत असतं. आपण विचार करतो की वेस्टर्न जास्त ओपन आहे वगैरे, पण नाही, तिकडे पण तेवढंच टॅबू. उलटं माझा एक्सपिरियन्स असा आहे की भारतात इट इज मोर इझिली ॲक्सेप्टेड. मी बघितलं की बरेच सुशिक्षित लोक पण त्यांना अवघड होतं हे ॲक्सेप्ट करणं. म्हणजे काही गोष्टी आपल्याला कळत नाही म्हणून ते चुकीचे आहेत असं नाही. सो समजायचा प्रयत्न करा. सगळ्यात वयस्कर ट्रान्झिशन जे आम्ही बघितलं, दॅट वॉज अ जेंटलमॅन हु वॉज 75. तो म्हणाला मला जे आयुष्य उरले त्यात मला मोकळं राहायचं. ही प्रोसेस सोपी नाही आहे ना. इट्स नॉट की आज झालं आणि उद्या आपण सर्जरी केली आणि परवा डन, असं नाही. सर्जरी इज ॲक्च्युली द लास्ट स्टेप. आता माझे पेशंट्स आहेत त्यांना मी बघितलं की त्यांचं जेंडर ट्रान्झिशन झाल्यावर त्यांचा कॉन्फिडन्सच बदलला, ते मोकळे झाले, त्यांचं आयुष्य बदललं. सो लिबरेटिंग पेक्षा आय वुड से इट इज लाईफ चेंजिंग. नमस्कार मंडळी, वायफळच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजचा भाग हा वायफळ कुतूहलचा भाग असणार आहे. वायफळ कुतूहल या सेगमेंटच्या अंतर्गत आपण विविध विषयावरील तज्ज्ञ लोकांबरोबर गप्पा गोष्टी करत असतो, तर त्याचाच आजचा हा भाग असणार आहे. 13 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर हा ट्रान्सजेंडर अवेअरनेस वीक म्हणून साजरा केला जातो. ग्लोबली ट्रान्सजेंडर या विषयाबद्दल विविध चर्चा होत असतात, त्यामुळे आपल्या आजच्या वायफळच्या भागातूनही आपण ते करणार आहोत मंडळी. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जवळजवळ 4,88,000 ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत. आता हा 2011चा डेटा आहे, त्यामुळे आता आपण 2024मध्ये आहोत, त्यामुळे तो डेटा आता खूप अपडेट झाला असेल. आणि काही रिसर्च असंही सजेस्ट करतं की हा खरा जो आकडा आहे तो जवळजवळ 7 ते 8 पट मोठा आहे. ट्रान्सजेंडर म्हणजे नक्की कोण? भारतात असलेल्या ट्रान्सजेंडर व्यक्तींचे काय चॅलेंजेस आहेत? नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे? आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या ह्या टॉपिकच्या अराउंड असतात, ज्याच्याबद्दल आपल्याला सर्टन माहिती नसते. म्हणजे अगदी किन्नर किंवा तृतीयपंथी ह्या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत ह्यांच्याबद्दल आपल्याला फार कन्फ्युजन असू शकतं, जे मलाही होतं. त्यामुळे आजच्या या गप्पांमध्ये, आजच्या चर्चेतनं बरीचशी माहिती आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे एक अवेअरनेस आपल्यातही डेव्हलप होणार आहे. या सगळ्या विषयावर प्रकाशझोत टाकण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अभिषेक भालेराव. डॉक्टर अभिषेक भालेराव यांनी युरोलॉजीमध्ये सुपर स्पेशालिटी केलेली आहे आणि त्याच्या पल्ल्याड जाऊन त्यांनी रिकन्स्ट्रक्टिव्ह युरोलॉजी आणि ट्रान्सजेंडर सर्जरी ह्या विषयांवर फेलोशिप केलेली आहे, तीही बेलग्रेड येथे. डॉक्टर भालेराव हे WPATH अंतर्गत जगातील पहिल्या 100 युरोलॉजिस्टपैकी एक आहेत, ज्यांनी ट्रान्सजेंडर सर्जरीवर अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यात ते प्रॅक्टिस करत आहेत. मंडळी, हा जेव्हा गप्पा मारल्या ना, मलाही पर्सनली खूप सारी क्युरिओसिटी होती. बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्याच्यावर मला थेट उत्तरं नव्हती माझ्याकडे. आणि जेव्हा असे कोणतीतरी एक्सपर्ट व्यक्ती ज्यांचा ह्या विषयावरचा अभ्यास दांडगा आहे, अशी जेव्हा व्यक्ती आपल्यासमोर डिरेक्ट ह्या विषयावर बोलण्यासाठी येते, त्यावेळी त्या विषयाबद्दल विविध माहितीही कळते, त्याच्याबद्दल एक मेडिकल साईडही कळते आणि त्याच्याच ओघाने बरेचसे गैरसमज, शंका कुशंका दूर होतात. त्यामुळे माझ्यासाठीही आजचा एपिसोड पर्सनली खूप इम्पॉर्टंट होता. मला ह्याच्यातनं खूप जास्त शिकायला मिळालं आणि ही सगळी जी माहिती आहे, ही सगळी जी चर्चा आहे, ती होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती आज मी तुमच्यावर शेअर करू शकतोय आपल्या वायफळच्या निमित्ताने. हे खूपच एक आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच हा जो ट्रान्सजेंडर अवेअरनेस वीक आहे त्याच्यात आपणही एकत्र सहभागी होऊ शकतोय. हा भाग चालू करण्याआधी पटकन 3 गोष्टी. तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका, बेल आयकन दाबा, म्हणजे आम्ही विविध विषयांवरती विविध व्यक्तींबरोबर जे सुंदर सुंदर एपिसोड्स बनवत असतो ते तुमचे मिस होणार नाहीत, कारण बरेचदा अशी शक्यता आहे की तुमचे काही एपिसोड मिस होऊ शकतात. गोष्ट नंबर 2 म्हणजे वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिकडे जाऊन रुजू व्हा, म्हणजे मराठीतनं तुम्हाला आमचे ईमेल्स येत राहतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला आगळा वेगळा कथाकथनाचा संगीतमय कार्यक्रम विविध शहरात होऊ घातलेला आहे. तो जर का तुमच्या
शहरात होत असेल तर नक्की या. आणि पुढचे कोणतेही कार्यक्रम जे हे सुतारफेणीचे होणार आहेत त्याची माहिती हवी असेल, जेव्हा केव्हा तुम्ही हा एपिसोड बघत असाल तर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर गेलात तर तुम्हाला होऊ घातलेल्या कार्यक्रमाची ही माहिती तिथे मिळेल. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या एपिसोडची विथ नन अदर दॅन डॉक्टर अभिषेक भालेराव. लेट्स गो. डॉक्टर अभिषेक भालेराव, नमस्कार. वायफळवर तुमचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. आता आपली चर्चा आणि गप्पा होणारच आहेत, पण हे सगळं करण्याआधी जस्ट टू बिगिन विथ, व्हॉट डू यू डू? मी युरोलॉजिस्ट आहे. युरोलॉजिस्ट म्हणजे जे किडनी, ब्लॅडर, जेनायटल्स ह्याचे डॉक्टर असतात. आय एम अ युरोलॉजिस्ट. सर्जन असतो आम्ही, ज्याचं ऑपरेशन्स करतो. आणि मी रिकन्स्ट्रक्टिव्ह युरोलॉजिस्ट आहे, तर मी रिकन्स्ट्रक्शन्स करतो. आणि जेव्हा रिकन्स्ट्रक्शन्स करत होतो तेव्हा असं जाणवलं की बरेच असे लोक असतात जे पुरुष म्हणून जन्माला येतात पण त्यांना ॲक्च्युली स्त्री व्हायचं असतं, आणि किंवा स्त्री म्हणून जन्माला येतात पण त्यांना पुरुष व्हायचं असतं, आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तर असे बरेच लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. आणि त्याच्यासाठी मी जेंडर ॲफर्मेशन सर्जरीमध्ये फेलोशिप केली, जी मी बेलग्रेडला केली. डॉक्टर मिरोस्लाव जॉर्जेविच म्हणून वन ऑफ द वर्ल्ड लीडर्स आहेत ह्याच्यात, त्यांच्याकडनं करून मी आता परत भारतात आलो टू हेल्प दीज पीपल, त्यांचा हात धरून त्यांना पूर्ण प्रोसेसमधनं मदत करायला. एक वेगळा झोन असणार आहे आजच्या गप्पांचा, कारण गप्पा मारता मारता बरंचसं आपण ज्ञानार्जन या भागातनं करणार आहोत. हा विषय आपला जो आज आहे चर्चेचा, तो रोजच्या चर्चेचा विषय नाही आहे. सो आय थिंक इट विल बी इंटरेस्टिंग टू सी हाऊ इट पॅन्स आउट. राईट. आणि आपण जसं एक नाजूक प्रकारचा हा विषय आहे, जनरली आपण बोलत नाही, आणि आपण हा भाग हे सगळं डिस्कस करताना पण ते आपण जेव्हा तो हाताळत होतो तेव्हाही जरा मला असं झालं की हे कसं आपण ह्याच्याबद्दल बोलायचं आहे. पण नंतर ऑफकोर्स यू मेड इट व्हेरी कम्फर्टेबल, आणि आपण त्याच्यावर बरीचशी चर्चा आधीही केली, आणि आत्ताही आपण सगळ्यांबरोबर बसून मिळून ही चर्चा करणार आहोत. तर खूप डिटेलमध्ये जाण्याच्या आधी आपण जनरली एक LGBTQIA+ ह्या विषया संदर्भात असल्यामुळे तिथून सुरुवात करूया. तर फुल फॉर्मपासूनच सुरुवात करायची की कसं? चालेल ना. LGBTQIA म्हणजे लेस्बियन्स, गे, बायसेक्शुअल, ट्रान्स, इंटरसेक्स अँड एसेक्शुअल, आणि प्लस द एंटायर आयडिया इज की आपल्याला जे आपण विचार करत वाढलो आहे की माणूस आणि स्त्री असं नसून इट इज अन एंटायर स्पेक्ट्रम. यू कॅन बी वन एंड, यू कॅन बी द अदर एंड, आणि तुम्ही मध्ये पण काही असू शकता. बरोबर. दॅट इज द एंटायर आयडिया. राईट. आणि तू असं म्हणाला की नाजूक विषय आहे. नाजूक आहे कारण की आपण त्याच्याबद्दल बोलत नाही. आता चहा पिणं, जेवण करणं हा नाजूक नाही आहे, कारण की आपण रोज बोलतो. रॅन्डम माणसाशी पण जाऊन आपण बोलतो, काय रे कसं होतं जेवण, लग्नात कोणालाही भेटलं की अरे यार जेवण, तर मग आपण जर त्याच्याबद्दल बोललो मे बी फ्रीली तर तो इतका नाजूक राहणार नाही. खरंय. पण त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, किंवा ते वातावरण तयार झालं पाहिजे. आय थिंक बोललं गेलं पाहिजे आणि कम्फर्टेबली बोललं गेलं पाहिजे. तुम्हाला हे म्हणता आलं पाहिजे की मला याच्याबद्दल माहिती नाही, तू सांग मला. राईट. तिथून सुरुवात ॲक्च्युली होते या सगळ्याची. आणि ह्या संदर्भातले किंवा याबद्दलचे बरेचसे आपण डिस्कशन्स ऐकत असतो, पण आज आपल्याला एखाद्या डॉक्टरचा पॉईंट ऑफ व्ह्यू ह्याच्याबद्दल काय आहे आणि त्याची एक मेडिकल बाजू काय आहे ह्याच्याबद्दलही बोलता येणार आहे. त्यामुळे तेही एक खूप हायलाईट असणार आहे आजच्या आपल्या कॉन्व्हर्सेशनची. तर तुमचं ह्या क्षेत्रात बरंच काम आहे. हो. त्या डिटेलमध्ये जाण्याच्या आधी तुमचं इन जनरलच फॅमिली ही खूप सारे 4 जनरेशन डॉक्टर, 4 पिढ्या तुमच्या. हो, मी 4th जनरेशन, मी 4था जनरेशन आहे. आय एम अ 4th जनरेशन डॉक्टर. माझे पणजोबा, आजी आजोबा, आई वडील हे सगळे डॉक्टर, आणि मी आणि माझी बायको पण आता डॉक्टर. म्हणजे असं लग्नाच्या पत्रिकेत सगळीकडे डॉ 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 असे आपले नक्की यायचं लग्नाला, सगळे डॉक्टराचं माझ्या मित्राच्या लग्नात पण झालेलं. त्यामुळे ते एक वेगळा झोन असतो ना आय थिंक, कारण लहानपणीपासून तुम्ही त्या क्षेत्रात एवढं सगळं आजूबाजूला बघितलेलं असतं. हो, आणि त्याचा मला असं वाटतं की मला डिस्टिंक्ट ॲडव्हान्टेज झाला, कारण की ट्रीटमेंट आणि हिलिंग ह्याच्यातला फरक मला कळाला. राईट. कारण की तुम्ही
इलाजाला ट्रीट किंवा आजाराला तुम्ही ट्रीट नाही करत आहे, तुम्ही माणसाला ट्रीट करता आणि यू आर हिलिंग दॅट पर्सन. कागदाचा तुम्ही इलाज करत नाही, तुम्ही माणसाचा करता. राईट. हे मला त्याच्यामुळे खूप चांगलं माहिती झालं. आणि आय थिंक एक तर त्याची मेडिकल बाजू झाली की काय करायचं आहे, काय प्रकारच्या गोष्टी करायच्यात, आपल्याला काय सजेस्ट करायचं आहे, काय कन्सल्ट करायचं आहे. पण आय थिंक माणूस म्हणून पण आपल्याला एक चांगल्या स्टँडपॉईंटनी ह्या सगळ्या गोष्टी हाताळायला लागतात. कारण इन जनरलच डॉक्टर म्हणजे खूप पेशन्सचं काम पण आहे. एवढ्या सगळ्या प्रकारच्या केसेस, एवढ्या सगळ्या प्रकारची लोक, त्यांच्याशी बोलणं, आय थिंक तोही एक महत्त्वाचा काय म्हणतात मुद्दा असतो ह्या पर्टिक्युलर क्षेत्रात. हो, म्हणजे ह्याच्यात महत्त्वाचं काय असतं माहिती करणं, की माझ्यासाठी ते रोजचं आहे, पण तुझ्यासाठी ते पहिल्यांदा झालं आहे. राईट. और मला जे रोजचं वाटतं की हे तर मी रोज करतो, ते पेशंटला पहिल्यांदा झालेलं असतं किंवा पहिल्यांदा माहिती होत असतं की असं काय आहे. राईट. तर मग द पेशन्स पार्ट इज तीच गोष्ट दर माणसाला परत समजवणं, हे सगळ्यात पेशन्सवाली गोष्ट आहे त्यात. राईट. कारण आय थिंक इन जनरल म्हणजे आता हे खूप माझं इंडिव्हिज्युअल आणि पर्सनल होईल, पण इन जनरल डॉक्टर होणं आणि त्याच्यात परत स्पेशालिस्ट आणि मग सुपर स्पेशालिटी करणं आणि ते करणं हा पण एक खूप मोठा कालावधी आहे आणि खूप गोष्टी त्याच्यात शिकायच्या असतात. आणि इट्स अ लॉंग, म्हणजे वर्ष पण त्याच्यात खूप आपली जातात हे सगळं शिकण्यात. हो, म्हणजे मला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यापासून ते सुपर स्पेशालिस्ट होईपर्यंत 15 वर्ष लागली. आणि त्याच्यानंतर जे मी ट्रान्सजेंडर फेलोशिप केलं, दॅट इज अबव्ह दॅट. हो. सो तर इट्स अ लॉंग जर्नी. जेंडर अफर्मेशनकडे जायच्या आधी एकदा ट्रान्सजेंडर आणि त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूया. ट्रान्सजेंडर, हाऊ वुड यू डिफाईन अ ट्रान्सजेंडर पर्सन? दिस इज म्हणजे हा विषय जिथे खूप लोक कन्फ्युज्ड असतात. थर्ड जेंडर जे आपण म्हणतो आणि ट्रान्सजेंडर हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ट्रान्सजेंडर म्हणजे एक पुरुष किंवा स्त्री जो इज अ बायोलॉजिकल पुरुष किंवा स्त्री, बट ही त्याला वाटत नाही. त्याला असं वाटतं की आय एम ट्रॅप्ड इन दॅट जेंडर. त्याला समजा जो पुरुष असेल त्याला वाटतं की मी पुरुष नाही पण मी स्त्री आहे. सो दॅट इज वॉट वी कॉल अ ट्रान्सजेंडर. ओके. आणि जे तू आहे, मी आहे, वी आर नोन एज सिस जेंडर पीपल, कारण की वी आयडेंटिफाय विथ द जेंडर विच वी आर गिवन ॲट बर्थ. बरोबर. म्हणजे आता कसं असतं की जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याला सोसायटी एक जेंडर देते विच डिपेंड्स ऑन द जेनायटेलिया विच आर प्रेझेंट. बरोबर. मुलगा झाला मुलगी झाली, पण दॅट इज नॉट नेसेसरीली द जेंडर यू आयडेंटिफाय विथ. मग त्यांना जरी तुम्हाला सोसायटी म्हणत असेल की हा मुलगा आहे, पण त्या माणसाला नाही वाटत की तो मुलगा आहे, त्याला वाटतं की मी स्त्री आहे, आय एम जस्ट ट्रॅप्ड, मुलाच्या शरीरात मी फसलोय, असं त्याचं एक जनरल वाटतं त्याला. आणि आय थिंक हे आयडेंटिफिकेशन पहिले मानसिक खूप होत असेल ना त्या व्यक्तीच्या, म्हणजे आय थिंक प्रत्येकाची जर्नी वेगळी असणार आहे ह्याच्यातही, पण आतून वाटणं हे फार, हे लहानपणापासून वाटतं. म्हणजे हा काही आजार नाही आहे की जो थेरपीनी किंवा सायकॅट्रिस्टशी थेरपी सेशन्स घेतल्यावर वगैरे, बरोबर, हा आजार नाही आहे, हे त्याला जेन्युइनली आतून वाटत असतं. सो द पर्सन फील्स की मी एक पुरुष आहे जो स्त्रीच्या शरीरात फसलेला आहे, और अदर वे राऊंड. राईट. पण हे मेडिकली आपल्याला मांडता येऊ शकतं हे वाटणं, की मे बी हॉर्मोन्स किंवा अशा पद्धतीने आपण हे ठरवू शकतो किंवा असं नाहीच आहे काही? नाही, दिस इज प्युअरली व्हॉट यू फील लाईक. आता जर तू माणूस आहेस तर तुझ्या हॉर्मोन्स विल बी मेल हॉर्मोन्स, सो इट विल नॉट हॅव एनी इफेक्ट ऑन व्हॉट यू आर फिलिंग. ओके. त्याला असं वाटलं की म्हणजे तुला जर वाटतंय तू स्त्री आहे तर मग तुझे हॉर्मोन्स आर इममटेरियल. बरोबर. त्यामुळे हे फार आतूनच इंटरनल आहे. आणि महत्त्वाचं मला असं म्हणायचं आहे की हा आजार नाही, दिस इज नॉट अन इलनेस. बरोबर. दॅट इज द मेन थिंग दॅट नीड्स टू बी पुट आउट देअर. यूरोलॉजीचा आणि हे जनरल अभ्यास करतानाच ह्या पर्टिक्युलर टॉपिककडे तुमचा कल वाढला, आणि त्याच्यासाठी म्हणजे व्हॉट वॉज द फॅक्टर ज्याच्यामुळे यू आर लाईक की मला ह्याच्यात अजून शिकायचं आहे? माझं ॲक्च्युली जेव्हा मी रिकन्स्ट्रक्शनचं अभ्यास करायला सुरू केला तेव्हा मला
म्हणजे दिस इज नॉट पार्ट ऑफ आवर रेग्युलर यूरोलॉजी करिक्युलम. जेव्हा मी रिकन्स्ट्रक्शन सुरू केलं, त्याच्यावर अभ्यास सुरू केला, तेव्हा कळालं की असं पण सर्जरीज असतात, असं करता येतं. राईट. आणि मी त्याच्यात जेव्हा ट्रेनिंग करायला गेलो, जेव्हा मी ट्रान्सजेंडर लोकांशी भेटलो, बोललो, तेव्हा म्हणजे मला खरंच कळलं की ट्रान्सजेंडर सर्जरी करणं हे काही सोपं नाही. पहिली गोष्ट, त्या लोकांना मल्टिपल सर्जरीज कराव्या लागतात, इट टेक्स अ लाँग टाईम, खूप वेळ लागतो. तर हे सगळं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला किती ड्राईव्ह पाहिजे आतून, म्हणजे तुम्हाला किती स्ट्रॉंग कन्व्हिक्शन पाहिजे की आय नीड टू डू दिस, आय नीड टू नॉट बी अ मॅन ऑर नॉट बी अ वुमन. कारण की हे सगळं करणं ह्याला एक तर खूप वेळही लागतो, खूप ऑपरेशनही लागतात, मल्टिपल स्टेजेस असतात. सो त्याच्यानंतर मला खरंच त्याच्याबद्दल इंटरेस्ट आणि रिस्पेक्ट झालं की फॉर समवन टू हॅव दिस कन्व्हिक्शन, आणि जिथे आपण त्यांना मदत करू शकतो तर मग आपण करावी. राईट. कारण की त्या माणसाला इफ ही इज कन्व्हिन्स सो स्ट्रॉंगली ऑफ समथिंग आणि आपण त्याला त्याच्या कन्व्हिक्शनला पोचायला किंवा त्याच्या डेस्टिनेशनला पोचायला मदत करू शकतो, तर मग आपण करावे. राईट. तर तो ट्रिगर होता. दॅट वॉज द ट्रिगर. आणि ज्याच्यातनं यू वेंट अहेड आणि त्याच्यात पुढचं शिक्षण घेतलं गेलं. पण त्याच्या आधी हे सगळंच आहे, त्याच्या अराउंड जे टॅबू आहेत, लोकांमध्ये काही चर्चा होतात किंवा सोसायटल प्रेशर्स असतात, त्याच्याबद्दल थोडं आपण डिस्कस करूया. मी आता जे माझं जेंडर अफर्मेशनचं ट्रेनिंग केलं ते मी बेलग्रेड युरोपहून केलं. माझा बॉस डॉक्टर मिरोस्लाव जॉर्जेविच म्हणून आहे. ही इज वन ऑफ द टॉप गाईज इन द वर्ल्ड ज्याच्याकडनं मी शिकलो. आणि त्याचे पेशंट्स जे होते ते पूर्ण जगातनं सगळीकडनं यायचे त्याच्याकडे. सो मला तिकडे ॲक्च्युली कळालं की हा विषय, हा टॅबू भारतात नाही आहे. ओके. हा विषय ग्लोबली टॅबू आहे. मग आपण विचार करतो की संस्कृती वेस्टर्न जास्त ओपन आहे वगैरे, पण नाही, तिकडे पण तेवढंच टॅबू आहे. उलटं माझा एक्सपिरियन्स असा आहे की भारतात इट इज मोर इझिली ॲक्सेप्टेड. जसं आपल्याकडे आधीपासनं म्हणजे आपण शंकराला अर्धनारी नटेश्वर जसं म्हणतो, आपल्याला आधीपासनं एक आपल्याला माहिती आहे की दर पुरुषात स्त्री असते आणि दर स्त्रीत पुरुष असू शकतो. किंवा जे राजांचे हारेम असायचे त्यांना आपण म्हणतो की जे किन्नर किंवा युनक्स असतात, पण बरेचदा ते ट्रान्सजेंडर पण होते. बरोबर. सो आपल्याकडे इनफॅक्ट इट इज नोन अँड ॲक्सेप्टेड खूप हजारो वर्षांपासून. बरोबर. संस्कृतीचा भाग आहे, नॅरेटिव्हचा भाग आहे. येस. बरोबर. आणि इट इज नॉट जस्ट अ टॅबू हिअर, इट इज अ ग्लोबल टॅबू. राईट. पण मग आता मला अजून एक त्याच्यात माझा एक डाऊट आहे की एक ट्रान्सजेंडर झालं आणि युनक्स म्हणजे आपण इकडे किन्नर आणि त्याच्याबद्दल बोलतोय, त्याच्यात दोघांमध्ये काय फरक असतो किंवा आर दे द सेम? नो. ट्रान्सजेंडर्स आणि युनक्स जे आपण बोललो दॅट इज द थर्ड सेक्स. म्हणजे त्यांना बायोलॉजिकली मेल आणि फिमेल यांचे दोन्हीचे ऑर्गन्स असतात. ओके. आणि जे ट्रान्सजेंडर्स असतात दे आर बायोलॉजिकली ऑफ वन सेक्स. म्हणजे बायोलॉजिकली दॅट पर्सन इज अ मेल ऑर अ फिमेल. ओके. आणि पण त्याला फक्त सायकोलॉजिकली वाटतं की ही इज नॉट अ मेल. गॉट इट. तर तो मेन त्याच्यातला मेन डिफरन्स आहे. आय थिंक जसं कल्चरमध्ये आहे आपल्या किंवा मायथॉलॉजीमध्ये आहे, गोष्टी आपल्याकडे आहेत, पण शेवटी जेव्हा आपल्या घरात किंवा आपल्यावर जेव्हा ते येतं तेव्हा ते वेगळं एक बॅटल असू शकतं किंवा ते एक वेगळं इंटरनल बॅटल सर्वप्रथम आहेच, पण देन मग आपल्या आजूबाजूचे मग सगळं ते स्वतः ॲक्सेप्ट करणं हे पहिली मुवमेंट येते की नाही, मला जे वाटतंय दॅट इज नॉट अ थॉट, मी खरंच आहे, मी खरंच माणूस आहे किंवा मी खरंच बाई आहे. सो तो पहिला मुवमेंट आहे. त्याच्यानंतर मग घरच्यांना, सोसायटीला म्हणजे फॅमिलीला ॲक्सेप्ट करणं हा दुसरा आहे. आणि बरेच वेळेस कसं होतं की आपल्याकडे फॉर एक्झाम्पल मुलं होतात 25व्या वर्षी, बाय द टाईम ते ॲक्सेप्ट करतात स्वतः की मी एस्पेशली इंडियन सिनारिओमध्ये 15, 17, 18 वर्षाचे झालेले असतात.
सो बाय दॅट टाइम द पेरेंट्स आर इन देअर 50s. सो त्यांना हे कळणं की हा विषय काय, म्हणजे हे कळतच नाही की असं कसं वाटू शकतं, हा कसं म्हणू शकतो, हा आत्तापर्यंत मुलगा आहे, माझ्या ह्याच्याकडनं अपेक्षा आहेत की हा माझा मुलगा आहे, हा माझ्याकडे मुलाची अपेक्षा आहे की हा हे करेल ते करेल, राईट, खानदानाचा दिवा वगैरे वगैरे, आणि आता तो उठून कसं म्हणतोय की मी मुलगी आहे. सो ते त्यांना समजणं हा एक वेगळाच विषय असतो. मी बघितलं की बरेच सुशिक्षित लोक पण त्यांना अवघड होतं हे ॲक्सेप्ट करणं की नाही बाबा माझा मुलगा हा मुलगा नाही, हे मुलगी आहे, हे कळतच नाही. ॲक्सेप्ट करायला तुम्हाला ते कळलं पाहिजे. राईट, जर तुम्हाला ते विषयच कळत नाही तर मग ॲक्सेप्ट करणं कसं, असं होतं. राईट, बरेच वेळेस मला असं म्हणणं आहे की जर तुम्हाला कळत नसेल तर ते चूक नाही. राईट, म्हणजे काही गोष्टी आपल्याला कळत नाही म्हणून ते चुकीचे आहेत असं नाही होत. हे नॅरेटिव्ह बरेच वेळेस आपण ॲक्सेप्ट करतो, पण दॅट इज नॉट राईट. बरोबर, कळत नाही पण बरोबर पण असू शकतं ते. सो जर तुम्हाला कळत नसेल तर त्याला चूक म्हणू नका, समजायचा प्रयत्न करा, आधी मान्य करा की मला कळत नाही. हां, आणि मान्य करा की मला हा विषय कळत नाही बाबा, असं कसं असू शकतं. आपल्याकडे जे आपण बोलत होतो ॲक्सेप्टन्स, म्हणजे आता माझ्याकडे एक पेशंट आला होता, तो नांदेडच्या बाजूला छोट्या खेड्याचा आहे, पण त्याची आई घेऊन आली त्याला की ह्याला असं असं वाटतं आणि त्याला ऑपरेशन करायचं आहे. सो जर खेडेगावांमध्ये ॲक्सेप्टन्स करू शकतात तर आय थिंक मग कोणी मोठ्या शहरांमध्ये तर जास्त सोपं असलं पाहिजे. राईट, आणि ह्याच्यासाठी ह्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, हे एक महत्त्वाचं, त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. त्यामुळेच ते अवेअरनेस सगळीकडे वाढेल, ॲक्सेप्टन्स सगळीकडे वाढेल. कारण आय थिंक एक बॅटल झालं घरच्यांना सांगणं किंवा त्यांना कन्व्हिन्स करणं, पण तोपर्यंत त्या व्यक्तीची होणारी घालमेल, कारण त्यांचा मुळातच त्यांचं ते इंटरनल आहे बॅटल, हो, प्लस बाहेरनं अजून त्याला निगेशन्स आले तर मग अजूनच खूप क्लिष्ट परिस्थिती होते. म्हणजे रॅगिंग होते, मुलं पाय खेचतात, चिडवतात, आणि ह्या सगळ्या सामोरं ते जातच असतात. आणि ते रोजचं आहे, रोज उठून तेच. सो ते ॲक्सेप्ट करणं, राईट, दॅट इज द फर्स्ट स्टेप. आपण म्हणजे जी व्यक्ती ह्याच्यातून जात नाहीये पण आपल्या आजूबाजूला काहीतरी होतंय, ह्यांच्यावर पण एक वेगळी जबाबदारी असं मला वाटतं. जसं आपण म्हटलं की हे बोललं गेलं पाहिजे, तसेच डूज अँड डोंट्स आपल्या बाजूनी सुद्धा असले पाहिजेत. कारण ह्या विषयाला एक सेन्सिटिव्हिटी आहे, एखादी व्यक्ती त्याच्यातून जाते तर त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. हो, म्हणजे त्याच्याबद्दल माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ॲक्सेप्ट करा त्या माणसाला किंवा बाईला, आपल्यात ते असं आहे आणि त्याला असं वाटतं आणि ते बरोबर आहे, ते चुकीचं आहे, किंवा त्याला टोमणे मारणं किंवा त्याला चिडवणं किंवा त्याला छळणं, त्याच्यावर सार्कॅस्टिक कमेंट्स करणं, हे आपण करू नये असं मला वाटतं. हे त्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. दुसरा, समजा आपला मित्र असेल तर त्याच्या बाजूला उभं राहावं. दुसऱ्यांनी जरी त्याला काही बोललं तरी त्याला सांगणं की नाही बाबा असं हे बोलू नको, हे बरोबर नाही, राईट, हे पण आपण केलं पाहिजे. सो दॅट इज अ पार्ट ऑफ व्हॉट यू शुड डू अँड व्हॉट यू शुड नॉट डू ऑफ इट. राईट, कारण जसं म्हटलं ना, जनरेशनली आता हळूहळू तो बदल व्हायला लागलाय. हो, पुढच्या ज्या जनरेशन आहेत त्याच्यात ॲक्सेप्टन्सचा पण मला फार इन जनरल ऑब्झर्वेशनमध्ये फार दिसतंय की अवेअरनेस तर आहेच, पण आता ॲक्सेप्टन्स पण वाढलाय. पण त्या प्रत्येक जनरेशनची त्याची लेवल वेगवेगळी, हां, ते वाढत चाललंय. इन्क्रिमेंटल आहे विथ एव्हरी स्टेप, एव्हरी पासिंग इयर. राईट, अँड आय थिंक ॲज अ सोसायटी, वेन वी आर इव्हॉल्विंग ॲज अ पर्सन अँड ॲज अ सोसायटी, वी इव्हॉल्व, वी मॅच्युअर. हो, जसं आपल्या विषयाचं अंडरस्टँडिंग वाढतंय तसं आय थिंक ॲक्सेप्टन्स जास्त चांगलं होत चाललंय. खरं आहे. आणि आय थिंक अजून एक दुसरं ह्याच्यातच जस्ट टू ॲड, जे जनरेशनल आपण म्हणत होतो, पूर्वीच्या जनरेशनच्या स्वतःच्या चॅलेंजेसमुळे आणि ॲक्सेप्टन्स रेट कमी असल्यामुळे बऱ्याचशा अशा व्यक्ती असतील ज्या कधीच पुढे आल्या नसतील. त्यांनी अख्खं आयुष्य पूर्ण विरोधाभासात घालवलं असेल, कारण आतून एक वाटतंय मी माझ्या जबाबदाऱ्या वेगळ्या दिसत आहेत, पण आता तेही हळूहळू बदलायला लागणार. त्यामुळे अपकमिंग जनरेशन्समध्ये तो ओपननेस फार जास्त दिसणार आहे. येस, नाही म्हणजे जेव्हा मी ट्रेन करत होतो, आय हॅव हॅड बरेच
पेशंट्स होते जे 50 वर्षाचे 60 वर्षाचे होते आणि त्यांनी आयुष्याचे 60 वर्ष तसे काढले कारण की त्यांना बोलायलाच कोणी नव्हतं, त्यांचं ऐकायलाच कोणी नव्हतं. मग आता 60व्या वर्षी ते ट्रान्झिशन करत आहेत. असे पण लोक आम्ही बघितलेले आहेत. तर असेही उदाहरणं आहेत. सगळ्यात म्हातारा म्हणण्यापेक्षा सगळ्यात वयस्कर ट्रान्झिशन जे आम्ही बघितलं, दॅट वॉज अ जेंटलमॅन हु वॉज 75, 75व्या वर्षी त्याने ट्रान्झिशन केलं. 75व्या वर्षी त्याचं होतं. म्हणजे तो असं मला माहिती आहे की आता मेडिकली तुम्ही मला नाही म्हणणार हे, पण मला जे काय आयुष्य उरलंय ते मला मोकळं व्हायचंय. दोज वर द वर्ड्स. तो म्हणाला मला जे आयुष्य उरले त्यात मला मोकळं राहायचंय. सो असंही झालेलं आहे. काय बात आहे. आय मीन कारण त्याच्यातही 75 वर्षाचं चॅलेंज त्यांनी मोडून 75 वर्ष इज अ चॅलेंज मेडिकली ऑल्सो. हो, आम्हाला पण इट वॉज अ बिग चॅलेंज. पण जेव्हा तो म्हणाला की नाही मला जे काय, म्हणजे तो असं बोलता बोलता हे म्हणाला मी 5 वर्ष जगेन पण मी मोकळा असेल. मग दॅट वॉज वन ऑफ द अनदर की लेसन्स. म्हणजे माझ्यासाठी असं ते पण एक असं न विसरणारी गोष्ट होती की हा माणूस 75 वर्ष जगला असा, और ही बाई 75 वर्ष माणूस म्हणून जगली आणि कमीत कमी ती म्हणे उरलेलं आयुष्य. सो मगाशी जसं आपण म्हटलं सुद्धा की आपल्या संस्कृतीत आणि आपल्या मायथॉलॉजिक आणि ह्याच्यात एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे ते कनेक्ट करणं आणि ते आत्ताच्या परिस्थितीत प्लग करणं हे तो एक पार्ट मला काही वेळा मिसिंग वाटतो. कारण आपण त्या लेवलवर सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, पण आपल्या आजूबाजूला ते ॲक्सेप्ट व्हायला आता जो बदल दिसतोय तो अजून ॲक्सिलरेटेड झाला पाहिजे. थिअरीला प्रॅक्टिसमध्ये बदलणं हे दिस इज म्हणजे आपण जे म्हणतो वॉक द टॉक, ते आपण केलं पाहिजे. की आपण म्हणतो की हो 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 हो, पण जेव्हा खरंच करायची वेळ येते तेव्हा आपण बिचकतो किंवा विचार करतो. सो ते नाही झालं पाहिजे आणि ही आपलीच एक जबाबदारी. आणि आय थिंक एक चांगला मुद्दा जो मला ह्या सगळ्यातनं जो जाणवतोय की जर आपल्याला माहिती नसेल तर त्याची माहिती करून घेतली पाहिजे आजच्या जमान्यात. आणि मग इंटरनेट आहे, गुगल आहे, तुम्हाला माहिती करणं अवघड नाही आहे. प्रयत्न केला तर इट इज अवेलेबल फिंगर टिप्स. राईट. 2 मिनटं लागतात टाईप करायला गुगलवर. हो, आणि तुम्हाला हवी तेवढी माहिती सगळी तुम्हाला मिळेल. खरं. सो माहिती घेणं हे पण आपलं कर्तव्य आहे. की समजा मला कळत नसेल हा विषय तर तो काय आहे हे माहिती घेणं पण आता अवघड नाही आहे. खरं. आणि आत्ता जगातल्या 100 डॉक्टर्स जे युरोलॉजिस्ट आहेत आणि सेक्स जेंडर अफर्मेशन काम करतात त्याच्यात यू आर वन ऑफ द 100 ग्लोबली. येस. खूप युरोलॉजिस्ट ह्याच्यात काम करत नाही. सो WPATH नावाची सोसायटी आहे, वर्ल्ड प्रोफेशनल असोसिएशन फॉर ट्रान्सजेंडर हेल्थ. सो दॅट इज नॉट जस्ट डॉक्टर्स, दॅट इन्क्लूड सायकोलॉजिस्ट, सोशल वर्कर्स, लॉयर्स, हे सगळं त्यात आहे. राईट. सो WPATH जे युरोलॉजिस्ट आहेत दे आर लाईक 100 ट्रेन्ड युरोलॉजिस्ट त्यातला आहे. बरोबर. आणि तो सगळा ग्लोबल अनुभव घेऊन आता महाराष्ट्रात आणि ऑफकोर्स पॅन इंडियाच, पण महाराष्ट्रात तुमचं काम चालू आहे. येस. जगात कुठेही तुम्ही काम करू शकला असतात. हो, कुठेही, म्हणजे अगदी न्यूयॉर्क, लंडन अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्येही काम करू शकला असतात. भारतातच परत येऊन हे काम करायचं का डिसिजन घेतला आणि हे मिशन का घेतलं? पहिले तर न्यूयॉर्क, लंडन आपल्या जागेवर आणि भारत आपल्या जागेवर. आपल्याकडे जे आपुलकी आहे ती जगात कुठेच नाही. आणि दुसरं म्हणजे जे ट्रेंड लोक आहेत जे ह्याच्यासाठी स्पेशली जेंडर ॲफर्मेशनसाठी जे ट्रेंड लोक आहेत ते भारतात खूप कमी आहेत. म्हणजे अमेरिकेत भरपूर आहेत पण भारतात खूप कमी आहेत. तर मग ती सुविधा असावी लोकांकडे, म्हणजे ज्यांना ट्रान्झिशन करायचं आहे त्यांना एक वेल ट्रेंड टीम असावी, हे पण एक विचार होता. राईट. हा विचार एक खुपला मनात की दे डिझर्व बेटर, म्हणून हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेऊन परत.
मिशनवर रुजू झालं. येस. विश्व हॉस्पिटल आमचं हॉस्पिटल आहे नांदेडला, जिकडे आम्ही हे काम करतो. पण आता ट्रान्सजेंडरसाठी एक वेगळं फॉर्मल सेटअप किंवा फॉर्मल स्टेज आपण सेटअप केलं आहे मिरो क्लिनिकच्या नावाचं. राईट. सो मिरो क्लिनिक इज अ प्लॅटफॉर्म जे डेडिकेटेड ट्रान्सजेंडर सर्जरीज किंवा ट्रान्सजेंडर ट्रीटमेंट राईट ह्याच्यासाठी आहे. राईट. आणि त्यात आमची पूर्ण टीम आहे. त्यात एंडोक्रायनॉलॉजिस्ट्स आहेत, त्याच्यात सायकॅट्रिस्ट आहेत, त्याच्यात डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, प्लास्टिक सर्जन आहेत. सो बेसिकली समजा जर कोणाला ट्रान्झिशन करायचं असेल फ्रॉम वन जेंडर टू द अदर, त्यांना शोधत फिरायची गरज नाही आहे. राईट. की आता हे कोण करतं, ते कोण करतं, हॉर्मोन्स कोण देतं. त्यांना सगळं मिळेल आणि फ्रॉम पीपल हू आर सर्टिफाईड, हू हॅव अंडरगॉन ट्रेनिंग फॉर इट. राईट. तर आपल्या मिरो क्लिनिकमध्ये आपण जेंडर अफर्मेशन जी प्रोसेस आहे ती तुम्ही करता. म्हणजे बेसिकली सेक्स चेंज म्हणता येईल याला? नाही, सेक्स चेंज नाही करत आम्ही. आम्ही फक्त अफर्म करतो. ओके. फरक काय त्याच्यात? वी आर नॉट चेंजिंग युअर जेंडर. ओके. वी आर ओनली अफर्मिंग व्हॉट यू फील. ह्याला आधी आपण सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी किंवा SRS म्हणायचो. आता जेंडर अफर्मेशन म्हणतो. ओके. शब्दांमध्ये फरक आहे पण अर्थात खूप मोठा फरक आहे त्याचा. म्हणजे आम्ही चेंज नाही करत आहे. तुम्हाला जे वाटतंय आधीपासनं त्याला फक्त कन्फर्म करतोय किंवा अफर्म करतोय. राईट. की नाही, तुम्हाला जे वाटतंय ते बरोबर आहे. सो जेंडर अफर्मेशन म्हणायचं, सेक्स चेंज नाही म्हणत. गॉट इट. त्यामुळे तो त्याचं टर्मिनॉलॉजी चेंज झाली आणि आय थिंक ॲज यू सेड की याचा इम्पॅक्टही वेगळा होतोय. खूप फरक पडतो. खरं. पण हे फार लिबरेटिंग असावं ना बऱ्याचशा लोकांसाठी, म्हणजे जे एवढ्या कन्व्हिक्शनने मुळात आधी करतात. इट इज लाईफ चेंजिंग. राईट. इट इज नॉट लिबरेटिंग. आता माझे पेशंट्स आहेत, त्यांना मी बघितलं की त्यांचं जेंडर ट्रान्झिशन झाल्यावर त्यांचा कॉन्फिडन्सच बदलला. ते मोकळे झाले. राईट. त्यांचं आयुष्य बदललं. सो लिबरेटिंगपेक्षा आय वुड से इट इज लाईफ चेंजिंग. खरं. ही प्रोसेस सोपी नाही आहे ना. इट्स नॉट की आज झालं आणि उद्या आपण सर्जरी केली आणि परवा डन, असं नाही आहे. नाही, सर्जरी इज ॲक्च्युली द लास्ट स्टेप. राईट. त्याच्यात कसं आहे की वन्स यू आयडेंटिफाय, पहिले द फर्स्ट स्टेप म्हणजे आता WPAThनी रेकमेंडेशन्स दिलेले आहेत त्या सोसायटीने की हाऊ टू गो अबाउट युअर ट्रान्झिशन. पहिले तुम्ही एका सायकॅट्रिस्टकडे जायचं. दे हॅव टू गो थ्रू थेरपी ॲज इन दे जस्ट हॅव टू गो फॉर सर्टिफिकेशन. ओके. म्हणजे आता आपण थेरपीचा का पार्ट आहे ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड? थेरपीचं ह्याच्यात असं आहे की हे जे व्यक्ती असतात ते लाईफ लाँग दे हॅव फेस्ड अब्यूज, दे हॅव फेस्ड ट्रॉमा. त्यांना लोकांनी रॅगिंग केलेली असते. सो त्यांना स्वतःच्या स्किनमध्ये कम्फर्टेबल करणं की तुला जे वाटतंय ते चूक नाही, ते बरोबर आहे, तसं असू शकतं. कारण की सोसायटी किती म्हणेल की नाही असं काही नसतं, चूक आहे, पण तसं नाही आहे. सो आता समजा जे WPAThचे गाईडलाईन्स आहेत, गाईडलाईन्स म्हणतात की तुमचं एक थेरपी सेशन आणि तुम्ही अफर्मेशन, जर तुम्हाला सायकॅट्रिस्ट म्हणाला की तुम्हाला जेंडर डिस्फोरिया आहे, तर जेंडर डिस्फोरिया आणि मग यू कॅन गो अहेड विथ थेरपी. इट इज नॉट दॅट इझी. त्यांना मल्टिपल सेशन्स लागतात, मल्टिपल थेरपी सेशन्स, नॉट फॉर देअर जेंडर बट फॉर द अदर इश्यूज दॅट दे हॅव फेस्ड इन लाईफ. ते बरेच वेळेस डिप्रेशनमध्ये असतात, बरेच वेळेस त्यांना ट्रॉमा झालेला असतो की आयुष्यभर सोसायटीनी जे एक्सपेक्टेशन्सचा भार लादलेला असतो खांद्यावर, तो भार सोडणं किंवा म्हणता येणं की नाही बाबा तुमच्या अपेक्षा मी पूर्ण नाही करू शकत, हे पण मोठी गोष्ट आहे. इट्स नॉट दॅट इझी. आणि ते थेरपी झाली की त्याच्यानंतर दे मूव्ह ऑन टू हार्मोनल थेरपी. पण ही थेरपी मग तुम्ही स्वतः हे प्रोव्हाइड करता की कसं असतं? मिरो क्लिनिकला आमच्याकडे टीम आहे. वी हॅव अ टीम ऑफ सायकॅट्रिस्ट अँड सायकोलॉजिस्ट जे तुम्हाला गाईड करतील, मदत करतील, जे तुम्हाला काउन्सिल करतील, जे तुम्हाला अफर्म करतील, जे सर्टिफाय करतील की तुम्हाला आयसोलेटेड जेंडर डिस्फोरिया जे म्हणतो ते आहे. सो जेंडर डिस्फोरिया म्हणजे काय? जेंडर डिस्फोरिया इज द मेडिकल टर्म जे आपण आत्तापर्यंत जे बोलतोय
की त्या माणसाला वाटणं की तो माणूस नाही, बाई आहे, और त्या बाईला वाटणं की तो बाई नाही आहे पण माणूस आहे. या गोष्टीला जेंडर डिस्फोरिया म्हणतात. ओके. सो जेंडर डिस्फोरिया सर्टिफाय होणं हा पहिला टप्पा. मग ते झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हॉर्मोन्स घ्यावे लागतात. ओके. त्याच्यासाठी पण आपल्याकडे एंडोक्रायनॉलॉजिस्ट मिरो क्लिनिकमध्ये आहेत. एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे आता कसं पुरुषांचे आणि स्त्रियांचे वेगवेगळे हॉर्मोन्स असतात. राईट. सो समजा तुम्हाला एका जेंडरवरून दुसऱ्याला ट्रान्झिशन करायचं आहे तर त्या जेंडरचे हॉर्मोन्स बंद करणे आणि दुसऱ्या जेंडरचे हॉर्मोन्स चालू करणे, राईट, हे करावं लागतं. सो दुसऱ्या जेंडरचे हॉर्मोन्स सप्लिमेंटात नॅचरली करणं शक्य नसतं तर आपल्याला सप्लिमेंट द्यावं लागतं. सो दुसऱ्या जेंडरचे हॉर्मोन्स सप्लिमेंट करणं, मग त्याच्यानंतर यू हॅव टू क्रॉस ड्रेस. म्हणजे हे हॉर्मोन्स आमचं रेकमेंडेशन आणि W5चं रेकमेंडेशन आहे की तुम्ही 1 वर्ष घ्यावे. ओके. मग त्याच्यात ते मिशी येणं आणि ते सगळ्या गोष्टी होत असाव्यात. हो, म्हणजे आता जर स्त्रीनी टेस्टोस्टेरोन जे पुरुष हॉर्मोन असतं ते घेतलं तर त्यांचं मसल मास वाढतं, बॉडी चेंजेस होतात, केस वाढतात, दाढी मिशी येते, हे सगळं होतं. जर माणसानी बाईत व्हायचं पुरुषांनी ठरवलं तर त्यांना स्त्रीचे इस्ट्रोजन हॉर्मोन्स द्यावे लागतात. त्यांनी थोडंसं बॉडी चेंजेस होतात, केस कमी होतात शरीरावरचे, ब्रेस्ट साईज वाढतो, हे सगळं होतं. राईट. आणि त्यांनी 2 गोष्टी असतात अशा की एकतर यू गेट टू लिव्ह ॲज द जेंडर दॅट यू आर ट्राईंग टू ट्रान्झिशन इन टू ऑर यू वॉन्टिंग टू ट्रान्झिशन इन टू. त्यांनी सोसायटीला पण कळतं की नाही बाबा हा ह्याचं ट्रान्झिशन चालू आहे. आणि दुसरं म्हणजे सर्जरीच्या आधी तुम्हाला एक वेळ मिळतो टू बी कम्फर्टेबल इन युअर स्किन. राईट. त्याच्यानंतर जो आहे तिसरा टप्पा इज सर्जरी. राईट. पण त्या टप्प्याच्या आधी जसं म्हटलं पण पहिले मानसिक पूर्ण फेज आहे, त्याच्यानंतर हा हॉर्मोनल फेज आहे. त्यामुळे आय थिंक त्यांची मनाची पण एक इच्छा आणि अपेक्षा स्ट्रॉंग होत असावी किंवा ते त्यांनाही कम्फर्टेबल होत असेल. म्हणजे आपण उडी मारत नाहीये, आपण टप्प्याटप्प्याने पावलापावलांनी चालत जातो. राईट. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बरेच लोकांना इवन हू वॉन्ट टू ट्रान्झिशन त्यांना माहितीच नसतं की करायचं काय असतं. राईट. ते त्यांना समजावं लागतं की हे करावं लागतं. आधी सायकॅट्री, मग हॉर्मोन्स, मग सर्जरी. आणि ह्याच्यात कसं आहे स्पेशली इट इज अ स्पेक्ट्रम. असं इट इज नॉट नेसेसरीली ब्लॅक अँड व्हाईट, राईट, मेल ऑर फिमेल. सो तुम्हाला वेन यू आर स्टार्टिंग थेरपी आपल्याला दर पेशंटला इंडिव्हिज्युअली बसून त्यांची अपेक्षा बघून त्यांच्याशी चर्चा करून एक प्लॅन करावा लागतो. असा साचा प्लॅन नसतो की कट पेस्ट कॉपी बिलकुल करता येत नाही. राईट. सो इट हॅज टू बी एक्स्ट्रीमली इंडिव्हिज्युअलाइज्ड. ओके. मग तिसरा टप्पा सर्जरी आहे. त्याच्यात हे फिगर आउट झाल्यानंतर त्याच्यात हे पुढचे 2-3 टप्पे टू गेट थ्रू इट. सर्जरी हे असं ओव्हरनाईट प्रोसेस नाही. ह्याला बरेच टप्पे लागतात. 2-3 टप्पे लागू शकतात डिपेंडिंग ऑन व्हॉट यू वॉन्ट टू डू. तुम्हाला मेल टू फिमेल जायचं आहे, फिमेल टू मेल जायचं आहे, त्याला कसं जायचं आहे, तुमचे काय अपेक्षा आहेत. बरेच वेळेस पेशंट्सना आम्हाला समजवावं लागतं की तुमच्या अपेक्षा काय आहे सर्जरीमधनं. म्हणजे आता व्हॉट डू यू एक्सपेक्ट. बरेच पेशंट्सना हेही माहिती नसतं की एकदा आपण ट्रान्झिशन केलं त्यांना असं वाटतं की आपल्याला मुलं वगैरे होतील. सो त्यांना आम्हाला समजवावं लागतं की दॅट कांट हॅपन. राईट. सो त्यांचे एक्सपेक्टेशन्स पण अलाइन करावे लागतात. आणि मग सर्जरीमध्ये पहिले वी रेकमेंड यू गो फॉर टॉप सर्जरी. म्हणजे तुम्ही ब्रेस्ट इदर रिमूव्हल ऑर इम्प्लांट्स करा आणि त्याच्यानंतर यू गो फॉर अ बॉटम सर्जरी. बॉटम सर्जरीमध्ये इज बेसिकली चेंजिंग ऑफ द जेनायटल्स. सो फ्रॉम मेल टू फिमेल और फिमेल टू मेल. ओके. आणि दॅट इज ऑल्सो अ मल्टीस्टेज प्रोसेस. एस्पेशली इफ यू वॉन्ट टू गो फ्रॉम फिमेल टू मेल त्याला 2 ते 3 स्टेप्स लागतात. मेल टू फिमेलला पण 1 ते 2 स्टेप्स लागतात. राईट. आणि दिस प्रोसेस इज ओव्हर अ पिरियड ऑफ फ्यू मंथ्स. म्हणजे आपण एक टप्पा करतो, आपण थांबतो, रेस्ट देतो,
मग दुसरा टप्पा करतो. असं करत करत 6 महिने ते 1 वर्ष पण लागू शकतं. ओके. पण त्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही हॉस्पिटलाइज नसता. तुम्ही ऑपरेट करून जाता, आपण रेस्ट देतो व्यवस्थित आणि मग पुढचा टप्पा करतो. ओके. तर मग अशा फेजेसमध्ये ती अख्खी जर्नी करून ट्रान्सफॉर्मेशन. द ट्रान्सफॉर्मेशन इज नॉट ओव्हरनाईट. इट इज अ फेज्ड ट्रान्सफॉर्मेशन दॅट टेक्स अ सर्टन अमाऊंट ऑफ टाईम. राईट. अँड मला असं वाटतं की तो वेळ दिला पाहिजे. घाई गडबड कुठल्याही गोष्टीत न केलेली बरी, तसं हे पण त्यातला एक विषय आहे. राईट. आणि हे सगळं झाल्यानंतर, सर्जरी वगैरे झाल्यानंतर लिगॅलिटीजसुद्धा येत असतील ना त्याच्यात? हो, लिगॅलिटीज येतात. तुम्हाला लिगली सगळीकडे तुमचं जेंडर, नाव हे सगळं बदलावं लागतं आणि ते पॉसिबल आहे. तुमचं आता आमच्या बरोबर लॉयर्स असोसिएटेड आहेत जे हे सगळं तुम्हाला करून देतील. राईट. सो ते पण एक दॅट इज द लास्ट स्टेप. एकदा तुमचं सगळं ट्रान्झिशन झालं मग तुम्ही लिगली तुमचं नाव, पासपोर्ट, आधार, पॅन कार्ड ह्याच्या सगळ्यावर तुम्ही बदलून घेऊ शकता. राईट. सो हे इमोशनल, सायकोलॉजिकल, फिजिकल, बायोलॉजिकल आणि मग लिगल एक त्याचा अजून एक लेअर, हे सगळं इट्स अ प्रोसेस आणि इट ऑल स्टार्ट्स विथ टॉकिंग अबाउट इट. येस. कारण ते खूप महत्त्वाचं आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याच्याबद्दल बोललं पाहिजे स्वतःशी, घरच्यांशी, समाजाशी. तो सगळ्यात महत्त्वाचा रिकरिंग थीम आहे आणि ते झालं पाहिजे. राईट. ही जी प्रोसेस आहे ह्याच्याबद्दल कोणाला जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्यावर कनेक्ट व्हायचं असेल किंवा ही करायची असेल किंवा कोणाला सजेस्ट करायची असेल तर हाऊ डू यू गो अबाउट इट इन दिस? नाही, त्याला दे कॅन कनेक्ट विथ अस ऑन आवर वेबसाईट miroclinic.org. ओके. किंवा इंस्टाग्राम पेज आहे आमचं मिरोक्लिनिकचं, ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूया. हा. आणि ज्याच्या आमचे क्लिनिक्स आहेत पुण्याला, आमची पूर्ण टीम पुण्याला असते जिथे आम्ही पेशंटला, मिरोक्लिनिक इज बेसिकली अ प्लॅटफॉर्म वेअर यू कॅन कनेक्ट विथ अस. म्हणजे पूर्ण भारतात कुठेही असाल व्हर्च्युअली आपण कनेक्ट करू शकतो. किंवा पुण्याला आमचे क्लिनिक्स आहेत जिथे सगळे सायकॅट्रिस्ट, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, पूर्ण टीम आहे. आणि लवकरच मुंबईलाही एक क्लिनिक सुरू करणार आहे. फक्त जेवढं जे ऑपरेशनचा भाग आहे तो आम्ही नांदेडला करतो, कारण की नांदेडला वेल एस्टॅब्लिश्ड पूर्ण मोठा सेटअप आहे जिथे मी हे सगळं कम्फर्टेबली करू शकतो. आणि ते इट टर्न्स आउट टू बी मच चीपर ऑल्सो. जे खर्च असेल जो पुण्यात किंवा मुंबईत लागेल त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीत नांदेडला होतं. म्हणून आम्ही डिसाईड केलं की ऑपरेट आपण नांदेडला करायचं, बाकी सगळं पुण्याला किंवा मुंबईला. ओके. सो व्हर्च्युअल पुणे, मुंबई आणि मग ऑपरेशनचा शेवटचा जो एक स्टेप असते त्याच्यासाठी नांदेडला यायचं आणि मग परत रिकव्हरीसाठी परत तुम्ही घरी जाऊ शकता. येस. तर असा सेटअप आहे. तर आज आय थिंक हा विषय जसं सुरुवातीला म्हटलं सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, त्याच्या अराउंड बरेचसे फॅक्टर्स आहेत. त्याला इट्स नॉट ॲज इझी ॲज इट साऊंड्स. कॉम्प्लिकेशन्स आहेत, मिसइन्फॉर्मेशन आहे, नो इन्फॉर्मेशन आहे. आणि या सगळ्यात जसं आपण संभाषण करू, जास्त बोलू, तसं अवेअरनेस वाढणार आहे, ॲक्सेप्टन्स वाढणार आहे. तर तुमच्या या पूर्ण बिझी स्केड्यूलमधून वेळात वेळ काढून आज तुम्ही इकडे आलात आणि आम्हाला ह्या सगळ्याबद्दल माहिती दिलीत, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आय डोंट नो अशा प्रकारे कधी कोणत्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ह्या विषयांबद्दल असं सविस्तर बोलता आलं आधी की नाही आलं, तर कसा होता अनुभव तुमचा वायफळवरच? एक नंबर. म्हणजे डॉक्टरची बाजू आणि की डॉक्टरनाही जाणीव आहे की काय होतंय समाजात, हे वायफळनी आज दाखवलं. सो आय थँक वायफळ फॉर दॅट. तर चर्चा आता आपली ऑलमोस्ट कन्क्लूड होणार आहे, पण भाग पूर्ण करायच्या आधी ना आम्ही एक शब्द देतो आपल्या प्रेक्षकांना. तो कोणता एक सिम्पल शब्द असेल ते कमेंटमध्ये टाकतात, म्हणजे आपल्याला कळतं ह्या लोकांनी हा पूर्ण भाग बघितला आहे. सो कॅन यू सजेस्ट एक शब्द जे पटकन ते इझिली टाईप करू शकतील कमेंटमध्ये? लेट्स टॉक अबाउट इट. लेट्स टॉक अबाउट इट हे सेंटेन्स, अख्खं वाक्य, शब्द नाही वाक्य, तुम्ही कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हालाही कळेल की तुम्ही हा पूर्ण बघितलायत आणि त्या मार्गाने लोक बोलायलाही लागतील,
आणि हे बोला तुमच्या जवळच्या लोकांबरोबर, डिस्कस करा, जी माहिती नाही आहे ती मिळवायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला काही स्पेसिफिक डाऊट्स असतील आमच्यासाठी किंवा डॉक्टरांसाठी कमेंटमध्ये टाका, किंवा सगळ्यांच्या लिंक्स आहेत तर तिकडे जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता. आम्ही फोन नंबरही खालती दिलेला आहे, ज्यांना काही माहिती अधिक हवी असेल ह्याच्याबद्दल तर तिकडे निसंकोचपणे तुम्ही जाऊन संपर्क साधू शकता. सो पुन्हा एकदा धन्यवाद इकडे आल्याबद्दल, आणि तुम्हालाही धन्यवाद आमच्याबरोबर ह्या चर्चांचा आणि गप्पांचा भाग झाल्याबद्दल. तो एवढं बोलून आम्ही आजचा भाग इथे पूर्ण करतो आणि तुम्हाला पुढच्या भागात लवकरच भेटतो आणि अशीच चर्चा करत राहू. अशीच चर्चा करत राहू.